पेपर फोडणारी आणि हे पेपर विकणारी ही सगळी रॅकेट्स इतकी निर्धास्त कशी काय? प्रश्नपत्रिका या लाखो रुपयांमध्ये आणि कोट्यवधी रुपयांमध्ये विकल्या जातात. सोशल मीडियावरती फिरतात, मेसेजिंग ॲपवरती पोहोचतात, पण आपल्या यंत्रणांना या कशाचाच थांगपत्ता लागत नाही. हा सगळा निष्काळजीपणा आहे की आपल्या व्यवस्थेमधल्या काही लोकांचं संगनमत आहे, असा सवालही विरोधकांनी विचारला आहे. मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय. टीईटीचा पेपर फुटतो कसा? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही. म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही. नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं. जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे. ते फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत, तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल, अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ हा नक्कीच निषेधार्ह आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो. हे जे कोणी गुन्हेगार आहेत, मला वाटतं यांना कडक शासन नव्हे तर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली पाहिजे. कारण अशी हिंमत पुन्हा कधी कुणी करू नये. कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे.